हॅलो, कशा आहात सर्वजण? मस्त ना, मस्तच राहा. तर माझ्या रुपाली जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर माझा हा टॉपिक जो आहे ना आजचा, तो मी म्हणजे कशाबद्दल रिलेटेड नाही बोलणार, की तुम्हाला ह्याची माहिती किंवा त्याची माहिती असं काही नाही आहे. तर मला आज तुमच्या सगळ्यांची मदतीची गरज आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ आज नक्की बनवते आणि तुमची काय प्रक्रिया आहे ते मला प्लीज नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर हा टॉपिक जो आहे ना तो मी दुसऱ्यांबद्दल नाही बोलणार. खरं सांगायचं म्हटलं तर हा टॉपिक आज फक्त आणि फक्त माझ्यावर मी बनवलेला आहे. यामध्ये मला तुमची खूप मदतीची गरज आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही मला चांगले कमेंट करून काय म्हणू शकाल ना तुम्ही तुम्ही मला तुमचं जे पण काही मत आहे ना बिझनेसबद्दल ते तुम्ही मला सांगा, जेणेकरून माझं पण प्रोत्साहन वाढेल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते. तर ठीक आहे, चला मग आपण टॉपिकवरच बोलूयात. तर टॉपिक असा आहे की पार्लर, माझा बिझनेस. मी म्हणजे ना 1.5 वर्ष पार्लरचा कोर्स केला. त्यानंतर बऱ्यापैकी मी पार्लरचं पूर्ण नॉलेज मला आहे. 1.5 वर्ष पार्लरचा कोर्स केल्यानंतर मग मी आमच्या मॅडमसोबत त्यांच्या पार्लरमध्ये कामसुद्धा केलं. त्यांचे क्लायंट हँडल केले. त्यांच्यासोबत मेकअपला जाते किंवा जेव्हाही ते मेकअपची ऑर्डर घेतात मग मी मेकअप चांगल्या प्रकारे करते, हेअरस्टाईल करते, सर्व काही करते. मग मला कॉन्फिडन्स आला आहे की चल मी आता माझं स्वतःचं पार्लर सुरू करू शकते. त्यामुळं मग मी काय केलं की एवढं मोठं नाही पण कमी बजेटमध्ये माझं स्वतःचं पार्लर ओपन केले. आता सध्या 3रा महिना 2 महिने पूर्ण झाले आणि हा 3रा महिना चालू आहे मी माझं पार्लर ओपनिंग करून. पण कसं होतं की नाही ना, आता मी पार्लर ओपनिंग खूप म्हणजे खूप मनात स्वप्न ठेवून खूप आशेने पार्लर ओपन केलं की मी तिथं आमच्या मॅडमच्या पार्लरमध्ये कस्टमर हँडल करत होते. तिथं भरपूर कस्टमर येत होते आणि मी त्यांना सगळ्यांना बऱ्यापैकी हँडल करत होते. सर्वांना माझं कामही आवडत होतं. मग आता मी चांगल्या प्रकारे करू शकते कारण की मला सर्व येते. ह्या उद्देशाने मी माझं पार्लर स्वतःचं ओपन केलं. पण कसं आहे ना, मी आता पार्लर ओपन केलं आहे आणि जो माझा एरिया ना तो इतका जास्त काही डेव्हलप नाही आहे खरं सांगायचं तर. आहे मीडियम क्लास एरिया आहे. पण मी काय म्हटलं, माझं नवीन आहे पार्लर, त्याच्यामुळे एकदम हायफाय सोसायटीत नको घालायला. मिडल क्लास एरियामध्येच आपण आपलं पार्लर सुरुवात केली पाहिजे. त्यामुळं मग मी तशाच एरियामध्ये पार्लर सुरुवात केली आहे. आणि कसं आहे ना, ह्याच एरियामध्ये आणखी 2 पार्लरसुद्धा आहेत पण ते थोडेसे लांब आहेत. मी जिथं घातले तिथून थोड्याशा लांबच्या अंतरावर आहेत. पण ते खूप वर्षापासून, एकटीचं जे 14 वर्षापासून आहे आणि एकीचं जे ते जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं तिचं पार्लर आहे. मग मी आता रिसेंटली 3 महिने झालं माझं पार्लर सुरुवात करून. पण कस्टमर जे आहेत ना इतके म्हणजे जास्ती काही येत नाही आहेत. फक्त दुकानचं मिनिमम जे काही भाडं आहे ना ते भाडं जाण्यापुरतं तेवढंच. कधी आता 1 महिना भाडं जाण्यापुरतं झालं पण दुसऱ्या महिन्यात भाडंसुद्धा थोडंसं हाताने घालावं लागलं. मग कस्टमर एवढे जास्त काय नाहीत. 1 दिवस आले, 1-2 आयब्रो आले तर त्यानंतर मग 2-3 दिवस एकही कस्टमर येत नाही असं होतं आहे. मग मला ना खूपच म्हणजे असं टेन्शन यायला लागलं की कसं की नवीन बिझनेस आहे त्यामुळं असं होतं की बिझनेस ग्रो करायला टाईम लागतो. मला म्हणजे काहीच समजत नाही आहे मी काय करावं. कधी कधी असं वाटतं की मी उगीच घाई केली का पार्लर घालण्यामध्ये, की माझं काम कस्टमरला आवडत नाही आहे की काय, म्हणजे मला नक्की काहीच कळत नाही आहे. आता ज्यांनी पण नवीन बिझनेस केला आहे त्यांच्या बाबतीत जर तुम्ही व्हिडिओ जो कोणी बघताय तुमच्या बाबतीत पण असंच झालं आहे का नवीन बिझनेस ग्रो करायला तुम्हाला पण असंच टाईम लागला आहे का? आणि जर ठीक आहे टाईम लागला तर किती टाईम लागला, की मी आणखी काही बदल केला पाहिजे. टाईमचं जर म्हणाल तर मी पूर्ण जो माझा टाईम आहे पूर्ण देते. सकाळी मी 11:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मी पार्लरमध्ये असते. असं नाही की मी टाईम देत नाही आहे. पण तरी पण ना म्हणजे असे मग कस्टमर येत नसल्यानं खूप म्हणजे काय म्हणतात तुम्ही, टेन्शनसुद्धा येतं, वाईटसुद्धा वाटतं की मी ह्या एरियामध्ये घातलं आहे म्हणून चालत नाही. मी इथून दुसरीकडे शिफ्ट करू का, दुसरी एरियामध्ये घेऊ का, का चालत नाही. म्हणजे खूप खूप म्हणजे असं मला टेन्शन येतं आणि खूप विचारसुद्धा येतात. कधी कधी असं वाटतं की नाही नवीन बिझनेस आहे त्यामुळे थोडासा टाईम लागत असेल. मग परत कधी असं वाटतं की हे सगळ्यांच्या बाबतीतच होतं का फक्त हे माझ्या बाबतीतच असं होतं. मला काही कळत नाही आहे. जर खरंच तुम्ही कोणी बिझनेस करत असाल, बिझनेसबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल, पार्लरबद्दल काही माहिती असेल की तुम्हीसुद्धा बिझनेस करताय, तुम्हाला त्यात किती टाईम लागला, तुम्ही किती त्यात इन्व्हेस्ट केलं, मग तुमची कशाप्रकारे तुम्ही मेहनत केलीत, प्लीज मला यावर कमेंट करा. मला तुमची उत्तरं हवी आहेत जेणेकरून की मलासुद्धा माझं प्रोत्साहन वाढेल. तर प्लीज तुम्ही मला हेल्प कराल, माझी मदत कराल, एवढीच माझी अपेक्षा आहे. तुम्ही नक्की मला सांगा की मी काय केलं पाहिजे जेणेकरून माझा बिझनेस वाढेल, की नवीन आहे त्याच्यामुळं असं होतं आहे.
प्लीज तुम्ही मला सांगा. धन्यवाद.